परसावातल्या केळींपैकी एक केळ पसावली होती, तर त्याला आलेला हा केळीचा कोका काढतोय, कारण ह्याची भाजी केली जाते ह्या केळी फुलाची। नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत केळीच्या कोक्याची भाजी। तर केळीच्या कोक्याची भाजी बनवायला काय करायचंय, ही सुरुवातीची जी पाकळ्या आहेत बाहेरच्या ह्या त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। आणि ही जी फुलं आहेत ती काढून घ्यायची आहेत आपल्याला। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेले नसेल तर लगेच जा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता ह्या ज्या केळीच्या कोक्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या सर्व मी काढून घेते आणि मग ही जी लहान लहान अशी फुलं आहेत ना ती सुद्धा काढून घ्यायची। केळीचा कोका ना हा खूप औषधी सुद्धा आहे, हा केळी फुलाची भाजी खाणं, पण त्याचप्रमाणे हा जो केळीचा कोका आहे, केळी फूल ह्याला साफ करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। थोडंसं किचकट काम आहे, पण ह्याला साफ करणं तितकंच महत्त्वाचं सुद्धा आहे। तर आपण ह्या ज्या सगळ्या पाकळ्या आहेत त्या काढून झाल्याच्या नंतर एक एक जी कळी आहे ही एक एक फुलाची ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची। तर कशी स्वच्छ करायची ते मी दाखवणार आहे। तर आता ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या मी तर सर्व काढून घेतल्यात आणि हा जो कोवळा भाग आहे त्याला आपण चिरून घ्यायचा आहे। ठीक आहे। तर आताची जी प्रोसेस आहे ती खूप मेन आहे। तर त्याच्यामध्ये काय करायचं, एक जी पाकळी आहे ती घ्यायची आणि त्याच्यामध्ये ना हा असा एक कोंब असेल तो काढून घ्यायचा आणि ही जी अशी प्लास्टिक सारखी एक पाकळी असेल ती सुद्धा काढून घ्यायची आणि त्याच्यानंतर जे उरेल ना ह्याची भाजी करायची आपल्याला। तर आता मी सर्व ज्या पाकळ्या आहेत त्याच्यामधून ते सगळं आहे ते सेपरेट करून घेते, प्रत्येक पाकळीमधून एक हा जो कोंब आणि हे जे प्लास्टिक सारखं आहे ते। आता साफ करताना ना काय करायचं, हा जो देठासारखा भाग आहे, कोंब तुम्ही म्हणू शकता ह्याला, हा जो आहे जाडसर भाग आणि त्याच्या आतमध्ये ना एक प्लास्टिक सारखी पाकळी सुद्धा असते, सो ती काढायची। एक एक फूल घ्यायचं, अलगद ओपन करायचं, त्याच्या आतमधून हा जो देठासारखा भाग आहे तो काढायचा आणि पाकळी काढायची, म्हणजे हा शिजला जात नाही आणि ह्याची चवसुद्धा थोडीशी कडवट असते असं म्हणतात, तर म्हणून हा काढला जातो। तर अगदी व्यवस्थित सगळ्या फुलांमधून आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि मग भाजी करायची। म्हणूनच केळीचा कोका हा साफ करणं थोडंसं किचकट काम आहे असं म्हणतात, कारण का खूप वेळ लागतो हे साफ करायला। आपल्याला एक एक पाकळीला घेऊन हे साफ करायचं। तर इथे मी या सगळ्या फुलांना साफ केलं आहे आणि हा कचरा आहे तो फेकून द्यायचा आहे। आणि मी तुम्हाला दाखवते, जे काढलेला भाग आहे, ही जी देठं आणि त्या पाकळ्या, हे आपल्याला फेकून द्यायचे। तर आता फुलं जी आहेत ती सगळी सेपरेट करून झालेली आहेत। आता हा जो कचरा आहे हे आणि आपण जे काढलेले कोंब आणि ते प्लास्टिक सारखं, तर हे दोन्ही आपल्याला फेकून द्यायचं आणि फक्त आपल्याला या फुलाची भाजी करायची आहे। आणि हा जो उरलेला कोवळा असा कोंब आहे तर हा सुद्धा बारीक चिरून ह्याच्यामध्ये घालू शकतो आपण, पण आता मी हा चिरत नाही, ह्याच्यामध्ये फक्त फुलांचीच भाजी करते।
तर आता भाजी चिरून झालेली आहे. तर आता काय करायचं, मी एका टोपामध्ये पाणी घालते आणि पाण्यामध्ये ही भाजी ठेवते. आपल्याला हे उकडवून घ्यायचंय. 10 ते 15 मिनिटांसाठी मी ही भाजी उकडवून घेणार आहे. भाजी चिरून झाल्यानंतर लगेच पाण्यामध्ये ठेवायचं, कारण का काय होतं, जसं बटाटा किंवा वांगं हवेमुळे काळसर पडतात, तसंच हे भाजीसुद्धा चिरल्यानंतर ना हळूहळू काळसर पडायला लागते. तर पाण्यामध्ये घालायची हिला लगेचच आणि आता आपण उकडवून घेणार आहोत. तर आता इथे मी चुलीवर कढई ठेवली आणि कढईमध्येच मी ही भाजी उकडवून घेते. 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला ही भाजी उकडवून घ्यायची आहे. छान उकळी येईपर्यंत तिला छान उकडवून घ्यायची आणि 15 मिनिटं लागतात पुरेशी शिजायला. तर आता इथे ही भाजी जी आहे ती उकडून झाली आहे. तर आता आपण गाळून घेऊयात. आता फोडणीसाठी मी कढई ठेवते. त्याच्यामध्ये 2 चमचाभर एवढं तेल घालायचं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, ठेचलेले काही लसणाच्या पाकळ्या घेतल्यात मी 3 ते 4 आणि अर्धा टीस्पून एवढी राई घातली आहे. राई स्किप केला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर एक चिरलेला कांदा घातला आहे. चिरलेला कांदा आहे ना, आपण भाजी जी आहे ती पिळून जेव्हा थोडीशी होते ना, त्या अंदाजामध्येच आपल्याला कांदा वापरायचा, नाही तर कांदा खूप होतो आणि मग भाजी कमी होते. ॲक्च्युली ते पिळल्यामुळे ना भाजीची जी क्वांटिटी आहे ती कमी होते. मग त्याच प्रमाणामध्ये कांदा वापरायचा इथे. आता ह्यामध्ये मी लाल तिखट घालते. 1 चमचाभर एवढं लाल तिखट घालते. त्यानंतर अर्धा टीस्पून एवढी हळद घालते इथे आणि 1 चमचाभर एवढा गरम मसाला. माझा चमचा आकाराने लहान आहे, म्हणजे अगदी अर्धा टीस्पूनसुद्धा म्हणू शकता. सो मी तेवढंच इथे वापरले. जेवढी भाजी पिळून होते ना त्या क्वांटिटीमध्येच आपल्याला साहित्य इथे वापरायचं आहे. आता इथे मी भाजी घेतली आहे पिळून. तुम्ही पाहू शकता खूप कमी झाली. आपण चिरली होती तेव्हा जरा जास्त दिसत होती. आता पिळल्यानंतर भाजीची जी क्वांटिटी आहे ती कमी होते. तर आता छान तेलावर परतून घ्यायची आणि मग खाण्यासाठी तयार होते ही भाजी. फार वेळ लागत नाही, कारण का आधीच आपण उकडवून घेतली आहे. तर तेलावर जरा परतून घ्यायची. त्यानंतर वरतून चिरलेली मी फ्रेश कोथिंबीर घातली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि पुन्हा 1-2 मिनिटभर छान कढईमध्ये परतून घ्यायची. आता मी इथे वरतून ओलं खोबरं घालते. 1 चमचाभर एवढं खोबरं घालायचं, त्याने अजून सुंदर लागतं. आणि आता सर्व जिन्नस घालून झालेत. तर आता व्यवस्थित एकदा छान परतून घ्यायची भाजी आणि मग भाजी खाण्यासाठी तयार होईल. ही भाजी खूप सुंदर लागते. तुम्ही नसेल ट्राय केलात तर तुम्ही ट्राय नक्की करा. पूर्ण प्रोसेस दाखवली आहे मी, भाजी कशी साफ करायची आणि कशी बनवायची. तर तुम्ही नक्की, तुम्हाला जर हे केळफूल मिळालं तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून पहा. ही भाजी भाकरीसोबत खूप सुंदर लागते. तर आता इथे भाजी बनवून तयार झालेली आहे. मी आता एका वाटीमध्ये काढून घेते. तर आता इथे केळफुलाची भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सुद्धा जर तुम्हाला हा केळीचा कोका मिळाला तर ही भाजी नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा.